आज आपण बघणार आहोत की गर्भ फ्रीजिंग कसं करतो आपण. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक तर आपण उसाइड फ्रीजिंग करतो, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या फिमेलला ओव्हम पिकअप करतो त्यावेळेस जे ओसाइड्स भेटतात ते आपण फ्रीज करतो सेम डे. दुसरा प्रकार असतो की डे 3 एम्ब्रियो फ्रीजिंग आणि तिसरा प्रकार असतो डे 5 म्हणजेच ब्लास्टोसिस फ्रीज. तर आज आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स ह्या गोष्टींना लागतात, म्हणजे ओसाइड्स फ्रीजिंग, एम्ब्रियो फ्रीजिंग और ब्लास्टोसिस फ्रीजिंगसाठी. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे हे क्रायोलॉक्स, किंवा याला तुम्ही हे म्हणू शकता की हे क्रायो डिव्हाइस आहेत. ह्याच्यामध्ये आपण एम्ब्रियो किंवा ब्लास्टोसिस फ्रीज करू शकतो, म्हणजे ठेवू शकतो. ह्या डिव्हाइस ह्या पद्धतीने लॉक होतात. ठीक आहे. हा पूर्ण डिव्हाइस हे जे तुम्हाला दिसतंय हे लिक्विड नायट्रोजन आहे. हे -196 डिग्री सेल्सिअस असतं टेम्परेचर ह्याच्यामध्ये. सो तो डिव्हाइस आपण ह्या कॅनिस्टरमध्ये ठेवून देतो.